हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. तर आज आपण विशेष एका गोष्टीवरती चर्चा करणार किंवा एक विषयावरती चर्चा करणार आहे. त्याचं नाव अधिक मास. आता येतो ना पुढच्या आठवड्यापासून 17 मे पासून सुरू होतं. 19 का 17 पासूनच आहे. 17 मे पासून आहे. तर त्या अधिक मासाबद्दल, तो अधिक मास कसा, त्या अधिक मासामध्ये काय केलं पाहिजे ह्याच्यावरती चर्चा करणार आहे. तर विशेष करून अधिक मास नावातच आहे किंवा त्यालाच पुरुषोत्तम मास पण म्हटलं जातं, त्यालाच मलमाससुद्धा म्हणतात. अनेक नावं आहेत. आता हे तयार कसे झाले अधिक मास, मलमास, त्याच्या अगोदर अधिक मास, ह्या अधिक मासाचं काय महत्त्व आहे किंवा अधिक शब्द म्हटलं की आपल्याला बरं वाटते. जरा अधिक काहीतरी आपल्याला अधिक येणार आहे, एक्स्ट्रा बोनस. आणि बोनस म्हटलं की मग लगेच आपल्याला बरं वाटतं की कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं आहे. सगळ्या गोष्टीमध्ये बोनस हवा असतो आपल्याला, अधिक. मग त्यामुळं त्या अधिक मासामध्ये तर भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की तसं तर बरेच जण सांसारिक गोष्टींमध्ये अडकून पडलेलेच आहेत आणि सगळ्यांना संसारातून भक्तीसाठी वेळ भेटतच नाही आहे, वर्षभर पण पुरत नाही. मग भगवान म्हणाले की चला काहीतरी या दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर भगवान म्हणाले 3 वर्षातून एकदा अधिक मास, 1 महिना एक्स्ट्रा देऊयात की ज्याच्यामध्ये थोडी तरी भक्ती करतील जीव आणि परत माझ्याकडे येऊन मला प्राप्त करतील. म्हणून भगवंतांनी म्हणजे एका महिन्याला 10 दिवस एक्स्ट्रा धरायचे. तर बाहेरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, भौतिकदृष्ट्या जॉब करतात लोक, तसं तर वैदिक कॅलेंडरनुसार हे अधिक मास येतो. पण आत्ताचं जे कॅलेंडर आहे, इंग्रज तर नंतर आले भारतात, पण आपल्या वैदिक कॅलेंडरनुसार चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असं 3 वर्ष झाल्यानंतर, 32 महिने झाल्यानंतर एक हा अधिक महिना येत असतो. तर विशेष करून ह्या अधिक मासामध्ये तर सूर्याची आणि चंद्राची गणना आहे आपल्याकडे दोन्ही याच्यानुसार. आणि त्यामध्ये सूर्य अधिक गतीने चालतात आणि चंद्र हळूहळू गतीने चालत असतात. आणि त्यामुळे त्या दोघांमधला जो गॅप होतो त्यामुळे हा अधिक मास जनरेट होतो, अधिक मास निर्माण होतो. आणि विशेष अधिक मास किंवा ह्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. ह्याचं फार महत्त्व आहे की आत्ता सांगितलं की अधिक, आपल्याला बऱ्याच गोष्टी अधिक अधिक अधिक. मग कुठं पाणीपुरी खायला गेलो तर चांगली लागली तर आणखी खायची. पाणीपुरी सगळ्यांना आवडते बऱ्यापैकी. वडापाव महाराष्ट्राचा फेमस आहे. आवडला की लगेच तिथूनच आणि मग ते अधिक अधिक खातो आपण. खाण्याची गोष्ट अधिक, पैसा असेल, बँक डिटेल, बँकेचं काही असेल तर त्यामध्येही अधिक. सगळ्या गोष्टी आम्हाला अधिक, ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या अधिक. आणि अध्यात्माची वेळ येते तेव्हा तेव्हा अधिक नाही, त्यावेळेस वजा होते. नाही म्हणजे म्हणून भगवंत यांनाही माहिती आहे, तरी पण भगवंतांनी काय केलं की अधिक मासाचं महत्त्व विशेष ठेवलं आणि म्हणून ह्याला अधिक मास म्हटलं जातं. आणि या महिन्यामध्ये बघा विशेष कुठलंच कार्य केलं जात नाही. गर्हितः, वर्जित आहे हा महिना. कुठलं शुभ कार्य केलं जात नाही, कारण त्या करायचं म्हटलं की घरी परत सगळं चालू झालं, जास्त माणूस गुंतला जातो त्याच्यामध्ये. म्हणजे विशेष काहीच काय कार्य करायचं नाही म्हटल्यानंतर कमीत कमी मोकळा वेळ आणि भगवंतांकडे लोक आध्यात्मिक कार्य करतील काही ना काहीतरी. म्हणून भगवंतांनी विशेष करून लग्न कार्य नाही, गृहप्रवेश नाही, कुठलंच कार्य नाही या महिन्यामध्ये. आणि म्हणून अधिक मास या आणि त्या अधिक मासाचं महत्त्व काय केलं पाहिजे आत्ता येतो आहे. तर भक्तांसाठी विशेष, सर्वांसाठीच आहे, फक्त भक्तांसाठीच नाही. तर याची कथा येते बृहन्नारदीय पुराणामध्ये. तर नैमिषारण्यामध्ये सुत गोस्वामी बसलेले आहेत आणि ते कथा सांगत आहेत सर्वांना. तर सगळेजण ऋषीमुनी प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला या सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी अशी काहीतरी एखादी कथा सांगा. आणि मग ते सांगतात की नारद मुनी बद्रीनाथमध्ये जातात आणि बद्रीनाथमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नारायणांना प्रार्थना करतात की ते नारायणांना प्रार्थना करतात आणि त्यामध्ये त्यांना सांगतात की या जगताच्या कल्याणासाठी. आता ही कथेमध्ये कथा असेल, कथेत कथा वाढत जाते, त्यामुळे थोडं पुराणामध्ये सगळ्या कथा अशाच आहेत. एका कथेत दुसरी कथा ॲड, त्याच्यात दुसरी, त्याच्यामुळे कधी कधी ते समजतच नाही आपल्याला. मग नारद मुनी तिथं गेले, नारायणांना प्रार्थना केली. नारायणांनी 2 श्लोक उच्चारण केले आणि त्यामध्ये ते म्हणतात पुरुषोत्तम
पुरुषोत्तम नमस्तु, म्हणजे पुरुषोत्तमांना नमस्कार असो. मग त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, थांबा थांबा, हे पुरुषोत्तम काय आहे, किंवा पुरुषोत्तम कोण आहे, किंवा पुरुषोत्तम मास काय आहे, त्याच्याबद्दल मला तुम्ही माहिती सांगा. आणि मग नारायण म्हणतात की ही माहिती किंवा हे ज्ञान, ही कथा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. आता ती कधी सांगितली, कुठं सांगितली, तर ज्या वेळेस पांडवांना अज्ञातवास झालेला होता, 12 वर्षात वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. तर त्यावेळेस त्या वनामध्ये पांडव जेव्हा राहत होते, इतकं कष्ट झालं पांडवांना वनामध्ये राहत असताना. त्यांना सवय नव्हती कुठल्या गोष्टीची, आणि इतके पांडवांच्या असे दाढी केस वाढलेले, सगळं काही, खायला प्यायला अन्न मिळत नव्हतं, आणि इतके घालायला कपडे नव्हते, इतकी बेकार अवस्था. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण अनेक ऋषीमुनींच्या सोबत त्या पांडव आहेत तरी कुठे, पांडवांना शोधण्यासाठी भगवंत वनामध्ये गेलेले. आणि मग त्या ठिकाणी पांडव जेव्हा भेटले भगवंतांना, आणि त्या पांडवांची ती दुर्दशा झालेली बघून, एक जसं गरीब शेतकरी की शेतावरतीच त्याचं सगळं काही असतं आणि शेतातून किती उत्पन्न मिळत नाही, तर इतकं त्या पांडवांकडे, ते शेतकऱ्याच्या पेक्षा गरीब ते झालेले होते. आणि होते तर क्षत्रिय, राजा ह्याच्या क्षत्रिय धर्म होता आणि राजाचे पुत्र होते. पण अशी अवस्था, आणि भगवंतांनी जेव्हा त्यांची अवस्था बघितली तेव्हा भगवंत ठरवतात की या सगळ्या जगाचा नाश करून टाकतो म्हणले आता मी भगवंत. का, तर माझ्या भक्तांना एवढा त्रास कुणामुळे झाला, दुर्योधनामुळे. त्या दुर्योधना तर सोडणार नाहीच, पण या सगळं जगच संपवून टाकतो. भगवंत इतके भक्तवत्सल आहेत, पांडवांना झालेला त्रास भगवंत सहन करू शकत नव्हते. आणि तसं म्हटल्यानंतर मग हे म्हणतात, अर्जुन वगैरे म्हणतात की तो दुर्योधन म्हणजे तुमच्यासाठी एका डासाप्रमाणे, डास किंवा माशी कसे मारतो, डास साधारण असं मारलं तरी तो लगेच मरून जातो. तर दुर्योधनाला मारणं म्हणजे तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट नाही आहे, भगवंतांना म्हणतात ते. त्यामुळे तुम्ही असं काही जग नष्ट करायचं वगैरे काय हे करू नका, पांडव म्हणतात. आणि मग त्यावेळेस आम्ही ह्याच्यातून, ही आमची अवस्था अशी का झालेली आहे, कशामुळं आम्हाला हे सगळं हे होतं, आणि याच्यातून कसं बाहेर पडू, असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे व्रत अधिक मासाचं त्यांना सांगतात. तर भगवान म्हणतात की हे पुरुषोत्तम, म्हणजे स्वतः भगवंतांनी, जे स्वतः भगवंत पुरुषोत्तम आहेत, त्यांनीच पुरुषोत्तम मासाचं वर्णन केलेलं आहे. तर आत्ताच मी सांगितलं की कालगणनेच्या ह्याच्यानुसार हा अधिक मास होतो. आणि मग अधिक मास, या जगामध्ये जे काही गोष्टी आहेत त्याची प्रत्येकाची अधिष्ठात्री देवता आहे. आपली इंद्रिय असतील त्यांची अधिष्ठात्री देवता आहेत. त्यानंतर हे वृक्ष आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांचीसुद्धा अधिष्ठात्री देवता आहे. विहीर आपण खणतो, त्या विहिरीची सुद्धा अधिष्ठात्री देवता आहे. साधी बोर पाडतो ना, बोर पाडले त्याचीसुद्धा अधिष्ठात्री देवता आहे. सगळ्या गोष्टींची अधिष्ठात्री देवता आहे, पूजा केली जाते. आपली संस्कृतीच अशी आहे की सगळ्या गोष्टींची, झाडांची, त्यानंतर पृथ्वी मातेची, आकाशाची, सूर्याची, चंद्राची, सगळ्याची पूजा आपल्या ह्याच्यामध्ये होते. आणि त्यांच्यासाठी यज्ञही होतात. त्यांना त्यांचं जे काही आहे ते पाण्याचीही पूजा होते, जलदेवता, सगळ्यांची पूजा होते. मग हा अधिक मास जेव्हा निर्माण झाला, तर त्या अधिक मासची कोणी अधिष्ठात्री देवताच नव्हती, त्याला कोणी स्वीकार करेना. आणि अधिष्ठात्री देवता नव्हती, आणि मग कोणी स्वीकारही करेना, आणि सगळे निंदा करायला लागले. म्हणून मल मास म्हटलेलं आहे त्याला, मल मास. मल म्हणजे मल त्याग करतो की नाही आपण, तसा त्याग केला लोकांनी त्याचा. लोक निंदनीय, जुगुप्सिताम हा शब्द त्या श्लोकामध्ये वापरलेला आहे. तर मला श्लोक आठवेना तो पूर्ण. जुगुप्सिताम म्हणजे निंदनीय आहेस, घृणास्पद आहे तू, तुला कोणी मालकच नाही आहे. मग ते अधिक मास इंद्राकडे गेले, म्हणे मला स्वीकार करा माझा. इंद्र म्हणे नाही, तुझा कोणी मालक नाही, तुझ्या अधिष्ठात्री देवता नाही, कसं स्वीकार करणार. ब्रह्माजीकडे गेले, मला आधार द्या, ब्रह्माजी पण नाही म्हटले. कोणीच आधार द्यायला तयार नाही. तर या जगामध्ये काय, या ठिकाणी अधिक मासाचं हे श्लोक आहे, ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, अस्पृश्यो मलरूपत्वात् शुभे कर्मणि गर्हितः श्रुत्वै तद्वचनं लोकान् निरुद्योगो हतप्रभः. काय सांगितलं, अस्पृश्यो, त्या अधिक मासचा कोणी स्पर्शही करेना, इतकं लोकांनी वाळीत टाकलं. आणि समाजामध्ये राहणं किती अवघड आहे. असं
आपल्याला जर कोणी असं वाईट टाकलं तर पूर्वी अशा असेल अस्पृश्य लोक आणले जायचे, काही ना काही लोक असे, त्यांना समाजात स्थानच नसायचं, त्यांचा स्पर्श कोणी करत नव्हतं असे लोक पूर्वी, इतकं ब्राह्मण असतील वगैरे तर. आणि मग असं अस्पृश्य मलरूपत्वात, मल के समान, मल म्हणजे विष्ठे समान लोकांनी त्याचा त्याग करून टाकला त्या मलमासाचा. आणि मग काय झालं, शुभे कर्मणी गर्हितः, कोणत्याही प्रकारचं शुभ कर्म त्या मासामध्ये होतच नव्हतं, निंदनीय झाला. आणि कोणी चांगलं कार्य त्या मासात करत नव्हते त्यामुळं पण. आणि मग पुढं काय झालं, श्रुत्वैतद वचनम लोकान, ही दुनिया या जगात, श्रुत्वैतद लोकान शब्दाचा अर्थ आहे की ज्या लोकांनी, सगळ्या लोकांनी नावं ठेवायला चालू केलं. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, निरुद्योगो हतप्रवाह, तो अधिक मास कसा झाला, निरुद्योगो, त्या उद्योगच नाही काय. आणि हतप्रभा म्हणजे उत्साह कमी झाला मनामध्ये. त्या अधिक मासाच्या मनामध्ये काय झालं की स्वतःबद्दलच एक न्यूनगंड, किंवा माझा काय उपयोग आहे, किंवा मला एक हताश निरुत्साही होऊन बसला तो. कशामुळं, लोकांच्या नावं ठेवण्यामुळे. तद काय म्हटलेलं आहे, श्रुत्वै तद्वचनम लोकान, लोक काहीही बोलत राहतात, समाज काय एक बोलतो का. तुम्ही चांगलं कार्य केलं तरी लोक बोलतातच. काही ना काहीतरी त्याच्यात चांगलं कार्य केलेलं असलं तरी लोक म्हणतात त्यांना कोणाचं तरी काहीतरी कुठून तरी काढलं असेल, काहीतरी केलं असेल, कुठून तरी हे केलं असेल. आणि वाईट कार्य केलं तर मग लोक बोलणारे आहेतच भरपूर, समाज तर बोलतच राहतो. आणि म्हणून लोकांचा प्रभाव आपल्यावरती नाही होऊ दिला पाहिजे. म्हणून आपण गुरु आणि शास्त्रानुसार, गुरु आणि भगवंतांनी जे काही सांगितले शास्त्रानुसार, त्यानुसार आचरण केलं पाहिजे. मग लोक काही का म्हणेनात, काही फरक पडणार. जो शास्त्रवचनानुसार वागतो त्याला लोक काय म्हणतात ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं, त्याच्यावर परिणामच होत नाही. गुरुमुख पद्म वाक्य, चित्ते ते करिया ऐक्य, आर न करीह मने आशा. गुरुमुख, गुरुच्या मुखातून जे वाक्य आज्ञा प्राप्त झालेली आहे त्यानुसार आपण हे केलं पाहिजे. हा अधिक मासाची कथा काय शिकवते, आश्रय ग्रहण करायला शिकवते. अधिक मासाला कोणी आश्रयच दिला नव्हता, आधारच दिला नव्हता कोणी, ना ब्रह्माजी, ना इंद्र, ना चंद्र, ना कोणीच आधार नाही दिला. आणि असं झाल्यानंतर रडत ते कोणाकडे गेले, विष्णूकडे गेले, भगवंताकडे गेले. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत तर भक्तवत्सल आहेत, शरणागताला शरणागती देण्याचं भगवंत कधी ना करू शकत नाहीत. उलट भगवंतांनी सांगितले की माझी शरण ग्रहण करा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, भगवंतांनी सांगितले. आणि मग शेवटी अधिक मास भगवंताच्या शरण गेले. आणि मग त्या अधिक मासाची अवस्था काय झाली होती पुढं आणखी सांगितलेलं. हताश तर झालेच होते, परत म्हणलेलं आहे की दुःखान्वितो अति खिन्नात्मा, दुःखानं अति खिन्न, विचार करून 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 काय झाले होते की खिन्न झाले होते. बृहन्नारदीय पुराणामध्ये आहे हे सगळे श्लोक, नारद मुनींना सांगितलेले आहेत नारायण भगवंतांनी. आणि मग इतके खिन्न झाले. आणि पुढं काय झालं, चिंताग्रस्तैक मानसः मुमूर्षुर्भवत्तेन, चिंताग्रस्तैक मानसः, इतकी चिंता वाढली, काय करू आता, काय करू आता, काय करू, मला कोणीच नाही आहे. आणि ज्याचं कोणीच नाही आहे त्याला त्याचे कोण असतात, भगवंत असतात. बघा भक्तीमध्ये काही लोक भक्तीमध्ये येण्याचं हेच कारण असतं की काही ना काहीतरी घडतं आणि मग त्यांना कुठेच आसरा भेटत नाही, कोणच भेटत नाही. कोरोनामध्ये बऱ्याच जणांचं तसं झालं. आणि म्हणून सगळे लोक परत कोरोनापासून मंदिरातली गर्दी वाढली आहे, लोकांची श्रद्धा पण वाढली तितकीच आणि काही जणांची डळमळली पण तितकीच. तर चिंताग्रस्तैक मानसः, चिंता आणि चिता दोन शब्द आहेत, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिंता जास्त केली की चितेवरच जाणार आपण. तर त्यामुळे चिंता आणि चिता हे जर दोन्ही घालवायचं असेल तर चिंतन केलं पाहिजे, समजलं. चिंता आणि चिता याच्यातलं ह्या दोन्ही पण
टाकून द्यायचे असतील तर चिंतन केलं पाहिजे. कोणाचं? भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. नामाचं, भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. भगवंताच्या लीलेचं, भगवंताच्या गुणांचं, भगवंतांच्या धामाचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्यासाठी हा मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे. आणि मग शेवटी ते म्हणाले, हृदयेन विदुयत, मरणासन्न अवस्था झालेली होती. आणि मग पश्चात धैर्य समालब्ध्य मामसौ शरणम गतः. भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतायत, मामसौ, त्या अधिक मासानं त्याला कुठेच पर्याय दिसेना म्हणून काय केलं? मामसौ, माझे शरण आला, शरणम गतः. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. कुठं सांगतायत? ज्या ठिकाणी वनवासामध्ये श्रीकृष्ण गेले, पांडवांची ती अवस्था बघितली आणि पांडवांनी जेव्हा विचारलं तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हे अधिक मासचा महिमा त्यांना सांगायला लागले, पांडवांना, अर्जुनाला विशेष करून स्वतः. आणि भगवान म्हणतात की त्यानं माझी शरण घेतली. आता अर्जुनालाच का सांगायला लागले? कारण अर्जुनाने पण ऑलरेडी भगवंताची शरण घेतलेली होती. गीता पण अर्जुनाला का सांगितली? भक्तोऽसि मे सखाचे इति रहस्यद हेतद उत्तमम. हे अर्जुना, तू माझा भक्त आहेस, तू माझा मित्र आहेस आणि म्हणून मी तुला हे ज्ञान देत आहे. भगवंत असं तसं ऐऱ्या गैऱ्यांना कुठली गोष्ट सांगत नाही. त्या पात्रतेचा व्यक्ती पाहिजे ज्ञान घेण्यासाठी सुद्धा. आणि म्हणून अर्जुनाने तसं भगवंत श्रीकृष्णांना गुरु म्हणूनच स्वीकार केलं. तर या ठिकाणी सगळ्या ज्या या भौतिक जगातले जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं एकच सोल्युशन आहे. ते म्हणजे काय आहे? हरे कृष्ण महामंत्र तर आहेच, भगवंतांना शरण जाणं हे सोल्युशन आहे. अनेक असुर रावण होता, शरण नाही गेला, शेवटी काय झालं? अंत बेकार. त्यानंतर हिरण्यकशिपू, शरण नाही गेला, अंत बेकार, भगवंताने मारून टाकलं. पण भगवंताची शरण घेतली तर मात्र भगवंत मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के. ज्यांनी शरण घेतली त्याला भगवंत नक्कीच वाचवतात. त्यामुळे भगवंतांनी सांगितलं ऑलरेडीच, मामेकम शरणम व्रज, माझी शरण घ्या, माझ्या चरणांची शरण ग्रहण करा. आणि मग जेव्हा भगवंताच्या चरणांची शरण ग्रहण केली जाते हे सोल्युशन आहे. आणि भगवंताच्या चरणाची शरण ग्रहण करण्याच्या अगोदर आपल्याला कोणाची शरण ग्रहण करावी लागते? गुरूंची शरण ग्रहण करावी लागते. आणि ज्या व्यक्तीनं गुरुची शरण ग्रहण केली आहे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची, जेवढी गुरुप्रती तुमची शरणागती असेल तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आध्यात्मिक गोष्टींमध्ये. विशेष करून श्रील प्रभुपादांचं उदाहरण कुठलंही तुम्ही घ्या, जेवढी जास्त अधिक शरणागती तेवढं अधिक आध्यात्मिक आनंद त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो. आणि भौतिक सुख तर मग काही विचारायचीच गोष्ट नाही आहे. त्या व्यक्तीला तेवढं समाधान, आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो. कारण गुरुची शरण इतकी महत्त्वाची आहे. जसं मग शरणागत जर आपण नाही राहिलो, उदाहरण दिलं जातं, एक कमळ असतं, कमळाने कोणाची शरण ग्रहण केलेली असते? कुठं वाढतं कमळ? चिखलात किंवा पाण्यामध्ये. पाण्याची पाण्याची शरण घेतलेली आहे त्या कमळाने. आणि त्या कमळाला पोषण कोण देत असतं? सूर्य. सूर्यप्रकाशामुळेच ते कमळ काय होतं? फुलतं, उमलतं, वाढतं. तसं आपण शरण गुरूंची ग्रहण करतोय, आपण पोषण कोण करतंय? भगवंत करतायत. गुरुची शरण ग्रहण केल्यानंतर भगवंत पोषण ग्रहण करतायत. पण त्याच पाण्यातून जेव्हा ते कमळ बाहेर पडतं त्यावेळेस काय होतं? सूर्य काय करतो? त्याचं शोषण होऊन ते वाळून जाते की नाही कमळ? कमळ वाळून का जातं? शोषण होतं त्या ह्याचं. तसं भगवंत जेव्हा आपण गुरुच्या शरणागत होतच नाही किंवा राहतच नाही आधिपत्याखाली किंवा गुरुचा स्वीकारच करत नाही तर आपलं काय होतं? ही भौतिक प्रकृती शोषण करते. म्हणून उदाहरण आलं लक्षात, खूप सुंदर उदाहरण आहे. तर त्यामुळं आपण गुरुची शरण ग्रहण केली पाहिजे. म्हणून मगाशी पण सांगितलं, गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करी ऐक्य. किंवा भगवंतानी पण गीतेमध्ये सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः, की गुरुची शरण ग्रहण केली पाहिजे. आणि मग त्यावेळेस काय होईल की त्यामुळे इथं म्हणलेले अधिक मासाने पण शरण ग्रहण केली
आणि शरण ग्रहण केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आजपासून मी तुझा स्वामी आहे, तुला कोणीही आपलंसं नाही केलं, काय आवश्यकता, घाबरू नकोस, मी तुझा स्वामी, आणि म्हणून आजपासून तुझं नाव असेल पुरुषोत्तम मास. आणि 3 वर्षातून एकदा आल्यानंतर जो कोणी या मासामध्ये माझी भक्ती करेल त्याला 1,00,000 पटीनं अधिक फळ त्याचं प्राप्त होईल. 1,00,000 पटीनं अधिक फळ, म्हणजे 1 माळा केली तर 1,00,000 माळा केल्याचं फळ प्राप्त होईल. 1 नाम घेतलं तर 1,00,000 नाम घेतल्याचं फळ प्राप्त होईल. तसं तर अधिकच आहे, 1,00,000 कोटी पटीनं अधिक फळ भेटेल अधिक मासामध्ये. मग आम्हाला किती जणांना पाहिजे अधिक मासातलं अधिक फळ, किती जणांना पाहिजे? हरी बोल. तर अशी भक्ताची हीच की भगवंताने बोनस दिलेला आहे, बोनस हा मास. तर एरवी तर आपल्याला वेळ नसेल भेटत, तर कमीत कमी या मासामध्ये तरी. मग बरेच जण या मासामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये विशेष 27 गोष्टी आहेत. तर त्या मी आता सांगतो, तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुमचा संकल्प शेअर करू शकता. तो पण एक संकल्प आहे याच्यामध्ये की गुरुशी संकल्प शेअर केला पाहिजे, किंवा मी मोबाईलवरती पण पाठवेन. हां, अधिक मासामध्ये करण्याचे नियम. तर 27 विशेष करून नियम आहेत. त्यामध्ये एक एक मी सांगतो. पहिला आहे, हो, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायला पाहिजे सकाळी. कमीत कमी हा महिना आपण सगळे उठतच असाल, रेग्युलरली पण उठत असाल. विशेष करून 4-4:30 वाजेपर्यंत उठायला पाहिजे, 1-1.5 तास सूर्योदयाच्या पूर्वी. आता तर सूर्य लवकर उगवतो आहे आजकाल, 5:30लाच उगवतो पूर्णच. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं पहिलं आहे. दुसरं आहे कीर्तनीय सदाहरी बनलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, जे आपण सगळे करतच आहात. आणि जर करत आहात तर वाढवला पाहिजे. अधिक, हा अधिक मास आहे ना, 4 माळा करत असाल 8 करा, 10 करा, 12, 16 करा. कुणी 16 करत असेल त्यांनी 20 करा, 25 करा, 32 करा, असं काही संकल्प करू शकता. आणि विशेष करून प्रार्थना या महिन्यामध्ये, आणि या महिन्याची विशेष प्रार्थना विशेष करून आपल्या इस्कॉन या संप्रदायामध्ये चौराग्रगण्य अष्टकम, भगवंताचं विशेष अष्टकमच्या काही प्रार्थना असू शकतात. तर त्यामध्ये विशेष सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्यामुळे काय होईल की तुमच्या प्रार्थना पाठही होतील. भले त्याचा अर्थ तुम्हाला नाही समजणार, कधी कधी तुम्हाला म्हणताही येणार नाहीत, तरीसुद्धा काय केलं पाहिजे की प्रार्थना, किंवा तुमच्या आवडीच्या 3 प्रार्थना कुठल्या, जसं की जय राधा माधव आहे ते सकाळी म्हणू शकता. दुपारी वेगळी जगन्नाथ अष्टकम असेल, किंवा चौराग्रगण्य अष्टकम, किंवा पांडुरंग अष्टकम आहे, नंदनंदन अष्टकम आहे, कृष्णाष्टकम आहे, कितीतरी आहेत. तर अशा काही प्रार्थना आपण दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळ असं 3 टाईमला, आज एक उद्या एक, असं 3 वेगवेगळ्या करू शकता, जेणेकरून त्याचंही आस्वादन करता येतं आपल्याला त्या प्रार्थनांचं. प्रार्थनांमध्येही विशेष त्याचा अर्थ असतो. प्रत्येक त्याचा जे श्लोक असतात त्याचा विशेष त्या संतांचा ज्यांनी लिहिलेला आहे त्यांचा त्याच्यामध्ये भाव ओतलेला असतो. काही अभंग असू शकतात, किंवा विशेष करून आपल्या आचार्यांच्या प्रार्थना आहेत, त्या प्रार्थना केल्या पाहिजेत. आणि एक मंत्र आहे तो 3 वेळा उच्चारण केला पाहिजे. या अधिक मासाचा विशेष मंत्र त्यामध्ये आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे, गोवर्धनधरम वंदे. सर्वजण म्हणू शकता, गोवर्धनधरम वंदे, गोपालं गोपरूपिणं, गोकुलोत्सवमीशानं, गोविंदं गोपिकाप्रियं. हा मंत्र आहे. हा 3 वेळा दिवसातून महिनाभर उच्चारण करू शकता या मंत्राचं. विशेष फळ, हो हो, विशेष याचं फळ प्राप्त होईल. तर हा मंत्राचं. त्यानंतर भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचा पाठ. हा अध्यायाचं नाव काय आहे? पुरुषोत्तम योग. आणि विशेष श्लोक आहेत त्याच्यामध्ये, विशेष सगळे श्लोक महत्त्वाचेच आहेत आणि सहज अर्थ लक्षात येण्यासारखे पण आहेत. त्याचाही पाठ करू शकता. त्यानंतर भागवताच्या 10व्या स्कंधातल्या 14व्या अध्यायामध्ये ब्रह्मस्तुती आहे. ब्रह्माजींनी भगवान श्रीकृष्णांची केलेली स्तुती आहे. ब्रह्मविमोहन लीला आहे आय थिंक. त्यानंतर भगवान ब्रह्माजींनी स्तुती केलेली आहे. त्या स्तुती 20 श्लोक आहेत त्याचे, तेही तुम्ही रिसाईट करू शकता. 10व्या स्कंदातले 14व्या अध्यायातले 20 श्लोक आणि त्यानंतर 7वा नियम आहे सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग. साधी राहणी, उच्च विचारसरणीचं आचरण केलं पाहिजे. खाण्यामध्ये
आपण रेग्युलरचं जर काही खाणं असेल तर थोडंसं साधा आहार घेऊ शकता, भाजी चपाती खाऊ शकता, स्वीट वर्ज्य करू शकता, किंवा जे काही आवडती एखादी वस्तू आहे. आता कोणी म्हणेन कारलं सोडतो मी, कारलं कारलं असं असू शकतं. म्हणजे भगवंताला चुना लावण्याचा प्रयत्न झाला की सोडतो म्हणजे काहीतरी सोडायचं होतं. तर म्हणजे मागच्या वेळेस तसंच झालं की आम्ही जेव्हा गया या ठिकाणी गेलो होतो तर तिथे सांगण्यात आलं की पिंडदान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडतं फळ सोडायचं आहे. मग म्हटलं आंबा. मग आंबा तर सीझनल फळ असते तर ते कधी येणारच नव्हतं. ते येणार होतं ते डायरेक्ट म्हणजे 1 वर्षासाठी सोडायचं होतं ते. मग ते आम्ही मेमध्येच गेलो होतो. शेवटच्या 1-2 महिन्यात येणार होते आंबे. आणि मग ते तुम्ही म्हणून परत विचार केला की अरे आंबा तर रेग्युलर फळ नाहीच आहे, ते खाण्यात येणारच नाही आपण, असं झालं. तर कारलं सोडायचं कोणी हे करू नका. फळाहार घेऊ शकता, किंवा 3 टाईम खात असाल तर 2 टाईम खाऊ शकता. थोडासा आहार म्हणजे ह्याचा उद्देश काय आहे की आपला वेळ कमी व्हावा, म्हणजे बाकीच्या गोष्टींमधून शरीराचं लक्ष कमी होऊन आध्यात्मिक गोष्टीसाठी जास्त वेळ. नाहीतर असं होऊ नये की उपवासाने पोट धरून बसायचं आणि झोप लागायची, असं पण व्हायला नको. आहार सीमित करण्याचं कारण आहे की भजन जास्त वाढायला पाहिजे. त्यानंतर संपूर्ण महिनाभर कुकिंगसाठी, जे भगवंतासाठी तुम्ही काही बनवत असाल तर शक्य असेल तर पूर्णतः शुद्ध देशी तुपामध्ये ते बनवायला पाहिजे. हा पण एक संकल्प नियम आहे. त्यानंतर आहे की ब्रह्मचर्य व्रताचं पालन. पुरुष असा स्त्री असा कोणीही असा दोघांनी पण ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर निरपेक्ष व्रत म्हटलेलं आहे. त्याला ते कसं की जे काही कार्य करायचं आहे ते सगळं कार्य कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. यत करोषी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवंत गीतेमध्येही सांगितले त्याप्रमाणे सगळं कार्य कृष्ण प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे. अन्य कार्य जसं की बाकीचे कार्य आपण आता सुट्टीचे पण दिवस आहेत, चला इकडं जाऊया थोडं 4 दिवस, त्याच्याकडे जाऊया, त्याला भेटून येऊया, हे करून येऊया, हे करण्यापेक्षा भक्ती कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. भागवत जास्त वाचू शकता, रामायण वाचू शकता, पूर्ण चैतन्य भागवत वाचू शकता, किंवा पूर्ण एक तुम्हाला जर काही लीला एखादी आठवतं त्याचं जास्तीत जास्त स्मरण करू शकता. नामचिंतन जास्त करू शकता. धामवास तेही आहेच पुढे. त्यानंतर शारीरिक वस्तू ज्या आहेत त्याला सीमित आणि आध्यात्मिक प्रयास वाढवला पाहिजे. शरीराला लागणाऱ्या वस्तू, शरीराच्या ज्या काही गरजा आहेत परत एकदा तेच कमी केल्या पाहिजेत आणि आध्यात्मिक गोष्टी वाढवल्या पाहिजे जास्तीत जास्त आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्यासाठी. आणि आपले जे संकल्प केलेले आहेत, काही संकल्प करून ते गुरूंना सांगितले पाहिजेत. विशेष करून सांगू शकता, मेसेज करू शकता. आणि ह्याच्यामुळे काय होतं की साक्षात म्हणजे त्यांना साक्ष देऊन ते आम्ही संकल्प पूर्ण करू शकतो. अर्थातच हे संकल्प घेऊन फिरायचं नाही. आता मी दरवेळेस हे बघा माझे संकल्प अधिक मासात एवढं करतो आहे असंही व्हायला नको. तर फक्त गुरूंना सांगू शकता, बाकी इतरांना सांगायची आवश्यकता नाही आहे. गुरूंना सांगितलं की संपला, एवढं करणार आहे वगैरे. त्यानंतर अतिप्रिय वस्तूचा त्याग, जे काही असेल खाण्यात असेल बाकीचे काही गोष्टी असतील, अतिप्रिय असेल तर त्याचा त्याग 1 महिन्याकरता केला पाहिजे. आता जास्त अतिप्रिय काय आहे सगळ्यात अतिप्रिय ते त्याग करू शकते कोण, तर त्याचा होऊ शकतो, ह्याचाही त्याग होऊ शकतो. ठराविक टाईम पिरियडमध्ये तुम्ही वापरू. व्हॉट्सअप वापरायचं म्हटलं तरी अर्धा तास 1 तास तुम्ही लिमिट ठेवू शकता यालासुद्धा, असं काही नाही, बाकीचा वेळ तुमचा वाचेल. त्यानंतर दान तर आपण करतच असतो, पण या महिन्यामध्ये विशेष दान वाढवलं पाहिजे, अधिक केलं पाहिजे. या महिन्यामध्ये दानाचं महत्त्व आहे. त्यानंतर 16वं आहे धामवास. आसपास पंढरपूरच्या जवळ आहात आपण सगळे, चांगली हे महत्त्वाची गोष्ट. तर धामामध्ये येऊन राहू शकता. पूर्ण महिनाभर नाही झालं तर शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला येऊ शकता, जसं शक्य. आता सुट्ट्या पण आहेत, 2-3 दिवस तरी कमीत कमी धामामध्ये वास केला पाहिजे. वैष्णव साधूंचा संग केला पाहिजे. 1 दिवस तरी या पंढरपूर धामामध्ये राधा पंढरीनाथ मंदिरामध्ये येऊन राहू शकता. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना तुलसी दल आणि कमल पुष्प अर्पण केलं पाहिजे. अर्थातच कमळ आता कुठं भेटायचं आपल्याला कमीत कमी तुळशीपत्र, चंदन आणि तुळशीपत्र अर्पण करू शकता भगवंताच्या चरणावर दररोज महिनाभरासाठी. रोज तसं तर रोजच केलं पाहिजे, पण या महिन्यात विशेष त्याचं फळ प्राप्त होईल. दुसरं आहे की क्रोधाचा त्याग केला पाहिजे. राग, ज्यांना जास्त राग येतो किंवा अशा परिस्थितीपासून स्वतःला वाचवलं पाहिजे की जे आपल्याला माहिती असतं कशामुळे आपल्याला
जास्तीत जास्त राग येतोय त्या परिस्थितीतून स्वतःला वाचवून आपण जास्त लक्ष भगवत भक्तीकडे दिलं पाहिजे. त्यानंतर आहे वैष्णव अपराध पासून वाचलं पाहिजे. आता ही फारच अवघड गोष्ट आहे. अर्थातच तुम्ही काय आता जास्त वैष्णवांच्या संगण होत नसल्यामुळे सत्संगला आले की तेवढाच वैष्णव संघ होतोय, तर त्यामुळे जास्त काय वैष्णव अपराध होण्याची हे नाही. पण जेव्हा जास्त भक्तांच्या संपर्कात आपण असतो तर कधी कधी आपण कोणाला काहीतरी बोलतो, कोणाला काहीतरी म्हणतो, त्याच्या ड्रॉबॅक्स, त्याच्या चुका काढतो, हे वैष्णव अपराध. हे बाबा असंच, ह्या प्रभूजीने असंच केलं, त्या माताजीने तसं केलं, किंवा त्यांचं काही लक्षणे बरोबर नाहीत, काही ना काहीतरी आपण चालू असते आपलं फक्त म्हणजे सारखं आपण दोष शोधत असतो. वैष्णवांमध्ये तर तसं केलं तर तो अपराध होतो आणि भगवंत कधीही प्रसन्न होत नाहीत. तर वैष्णव अपराधापासून वाचलं पाहिजे. विशेष ग्रंथ वितरण केलं पाहिजे. श्रील प्रभुपादांना प्रसन्न करणारी गोष्ट या महिन्यामध्ये काही ग्रंथ, भगवद्गीता दान करू शकता इतरांना, किंवा काही प्रभुपादांचे छोटे बुक्स आहेत तेही दान करू शकता, देऊ शकता इतरांना. त्यानंतर तर कारण या ग्रंथावरतीच काय झालेलं आहे, आपला पंथ किंवा आपला धर्म टिकून राहिलेला आहे. तर हे ग्रंथ वितरण फार महत्त्वाचं आहे. आपले जे सगळे आचार्य आहेत, पूर्ववर्ती आचार्य, श्रील प्रभुपादांच्या अगोदरपासून सुद्धा या ग्रंथांचं वितरण आपल्या या संप्रदायामध्ये फार महत्त्वाचं. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा त्यांच्या वेळेससुद्धा त्या आचार्य जे होऊन गेले, संत काय त्यांचं नाव, तर अनेक संतांनी, मला आता त्यांचे नाव आठवण्यात, केलेलं आहे आपल्या ग्रंथ वितरण. प्रभुपादांनी तर विशेष केलं ग्रंथ वितरण. त्यानंतर वैष्णव सेवा महिन्यातून, तसं तर दररोज एका ब्राह्मणाला घरी भोजन दिलं पाहिजे. आणि ते जर जमत नसेल 30 दिवसाचं एका महिन्याचं भोजन एकदमही देऊ शकता. मंदिरामध्ये ब्राह्मण भोजन म्हणतात, अधिक मासामध्ये विशेष ब्राह्मण भोजन करू शकता, देऊ शकता. तेही महत्त्वाची सेवा आहे. प्रसाद ब्राह्मणांना खाऊ घालू शकता, कारण भगवंत ब्राह्मणाच्या मुखातून, वैष्णवाच्या मुखातून भगवंत खात असतात. त्यानंतर हरिकथा दररोज ऐकली पाहिजे. आपलं भागवत चालूच आहे, हरिकथाचं आहे, ते पण एक होतेच. त्याच्यामध्ये एक हाही नियम आपला चालूच आहे. आपला तर रेग्युलरच चालू आहे, नित्यम भागवत सेवया. मग त्याचंही फळ आपल्याला अधिक. तर कधीमध्ये तुम्ही मीटिंग जॉईन करू शकत नसाल तर रेग्युलर जॉईन करा या महिन्यात. इतरांनाही सांगा जॉईन करायला. काही भक्त वाढवू शकता मीटिंगसाठी, काल पण मी सांगितलंच. नियमपूर्वक रोज ऐकायला पाहिजे. त्यानुसार ते एक तासाची कथा तर होतेच आपली. त्यानंतर धामाची परिक्रमा केली पाहिजे. विशेष पंढरपूर धामाची परिक्रमा पण आहे. नसेल तर आपल्या घरात मंदिर असतं त्याची करा, नसेल तर तुळशीची पण प्रदक्षिणा करा, आणि घराची पण प्रदक्षिणा करू शकता मंत्र म्हणत. घरात भगवंत असतातच की. नाही आपल्याला धामात घर सोडून जायचं होत तर घराची तर कमीत कमी नामस्मरण करत प्रदक्षिणा करू शकता. त्याचंही महत्त्व आहे. ते धाम परिक्रमा केल्याचं फळ प्राप्त होईल. त्यानंतर मंदिर मार्जन, मंदिर अल्टर जे काय असतं ते स्वच्छ दररोज केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा केलं जगन्नाथांसाठी मंदिर मार्जन, गुंडीच्या मंदिर मार्जन. रोज मंदिर स्वच्छ केलं पाहिजे. त्यानंतर पवित्र नद्यांमध्ये स्नान, चंद्रभागा नदी आहे, महिनाभर करायला पाहिजे. तर नाही जमलं तर कमीत कमी महिन्यातला 2-3 दिवस, 1 दिवस तरी पंढरपुरात राहून 1 दिवस स्नान करून येऊ शकता. त्यानंतर दीप अर्पण, जसं आपण कार्तिक मासमध्ये भगवंतांना दिवा लावतो तसं सकाळ संध्याकाळ लावू शकता. भगवंतांना विशेष दीप अर्पण, तुपाचा दिवा अर्पण करायला पाहिजे. राधाकृष्णांना, राधा पंढरीनाथ किंवा विठ्ठल रुक्मिणी मातेला दीप अर्पण करू शकता. त्यानंतर संकल्प जे घेतलेले आहेत ते संकल्प पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी वैष्णवांना घरी बोलावून कथा कीर्तन घरामध्ये करू शकता. हा पण एक संकल्प असू शकतो. आणि त्यानंतर अशा प्रकारे ते पण सांगितलं, ब्राह्मण भोजन पण. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत अधिक मासामध्ये आपण करायला पाहिजेत. आणि याच्यामुळे काय होईल, भगवान श्रीकृष्णांच्या प्रती आपली जी भक्ती आहे ती भक्ती वाढेल, अधिक आपल्याला अधिक प्राप्त होतील या सगळ्या गोष्टी. तर जेवढं आपलं लौल्यम एकम मूल्यम, जेवढी लालसा अधिक तेवढं सेवा अधिक भेटेल, भगवंताची कृपा अधिक भेटेल. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण, विशेष करून 16 माळा करू शकता या महिन्यामध्ये जास्त. आणि मग सवय पण लागेल तुम्हाला 16 माळाची हळूहळू या महिन्यात. कितीही काही झालं तर एकदा सवय लागली की परत मग ते जीवेन सोडी अशी नामाची गोडी लागली तर ती कधी सुटणार नाही.
याच्यासाठी आपण भगवान पुरुषोत्तमांकडे प्रार्थना करूया की त्यांच्या कृपेने आपल्याला हे अधिक मासाचं अधिक फळ आपण प्राप्त करून अधिक भगवंताच्या चरणी आपल्याला भक्ती प्राप्त व्हावी यासाठी. आणि विशेष शरणागतीचा मार्ग आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुरुषोत्तम मास की, पुरुषोत्तम भगवान की, श्रील प्रभुपाद की, उपस्थित भक्त वृंद की, गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.